नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुपर सालाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत लालबागला गणपती बघण्यासाठी। तर आपल्या घरच्या गणपतीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल। त्याच्यानंतरचा हा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये आपण गणपती बघायला आलेलो आहे। तर आपण बघूया कोणते कोणते गणपती बघतोय। बरेच मोजकेच गणपती बघणार आहोत, पण ते आपण बघूया की कसे कसे गणपती आणि कुठे कुठे गणपती आहेत ते। तेजुगायाचा राजा बघितल्यावर आम्ही मुंबईच्या राजाच्या दरबारात पोहोचलो। मुंबईच्या राजाच्या दरबारात यावर्षी गणेश गल्लीमध्ये उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा सादर केला होता। भव्य दिव्य असा देखावा आणि भक्तांची गर्दी पाहून आम्ही भारावून गेलो। गणेश गल्लीत आल्यावर असं वाटत होतं की जणू काही उज्जैनलाच आलोय आणि हा देखावा पाहण्यासाठी गर्दी पण खूप होती। भरपूर गर्दीमधून वाट काढून शेवटी आम्ही गणपतीजवळ पोहोचलो आणि एकदम उत्कृष्ट आणि शांत असं दर्शन झालं, जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ थांबून। आणि या दर्शनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की VIP आणि नॉर्मल पब्लिकचं सोबत दर्शन झालं। म्हणजे आमच्या पुढे VIP म्हणजे चला हवा द्या या मालिकेतील श्रेया बुगडे या दर्शन घेत होत्या आणि आम्ही त्यांना जवळून अगदी एकदम जवळून बघितलं आणि आम्ही सुद्धा दर्शन घेत होतो त्यांच्यासोबत। त्यामुळे या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। शनिवार असल्यामुळे लालबागमध्ये एवढी गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा नव्हती, पण त्याच गर्दीमध्ये भक्तांचा हा उत्साह बघून मन प्रसन्न होते। रंगारी बदकचा रहिवासी संघ हे जुनं जाणत्या मंडळाने यावर्षी अक्कलकोटचा देखावा सादर केला होता। उत्कृष्ट देखावा म्हणजेच उत्कृष्ट सजावट आणि एक छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती हे पाहून मन प्रसन्न होतं। मोजक्या काही गणपतींचं दर्शन घेऊन आमची गँग दमली होती, तर असा निर्णय घेतला की लालबागच्या बाहेरचे गणपती आपण पहिले दर्शन करून घ्यायचे। म्हणून रात्री 1:30 वाजता आम्ही लालबाग सोडून बांद्र्याला पोहोचलो। बांद्र्यातील या गणपतीची सजावट ही कुठल्या एका राजमहालापेक्षा कमी नव्हती। तसे माझे पहिलेच वर्ष या गणपतीचे दर्शन घेण्याचे। मूर्ती तर सुरेख होतीच, पण जे आतील गाभाऱ्यातील सजावट आणि त्यातील उभा केलेला देखावा हा देखील तितकाच आकर्षक होता। गाभाऱ्यात एक वेगळाच थंडावा जाणवत होता, पण नंतर कळालं की गाभाऱ्यात ठिकठिकाणी लावलेल्या एसीचा हा प्रभाव होता। गाभाऱ्यातून समोर गेल्यावर एक सुंदर अशी स्वामी विवेकानंदांची मूर्ती उभी केली होती।
आमची गँग इथे बसलेली आहे, आजची जी गँग आहे ती फक्त एसीची हवा खायला बसले ना इथे. रात्री 3 वाजता बांद्र्यातील एकच गणपती पाहून आम्ही परत मोर्चा वळवला, तो आपल्या लाडक्या परेल विभागाकडे. परेलमध्ये आल्यावर सर्वात आधी आम्ही कृष्णनगरचा राजा या गणपतीचे दर्शन घेतले. 105 वर्ष जुनं असलेल्या या मंडळाने यावर्षी द्वारकेचा देखावा सादर केला होता. परेलमधल्या गणपतींचे दर्शन घेत असताना आम्ही गल्लोगल्लीतून प्रत्येक गणपतीचे दर्शन घेत होतो. ते दर्शन घेत असताना आम्ही पोहोचलो परेलचा लंबोदर या गणपतीच्या मंडपामध्ये. उंच उंच आणि सुंदर मूर्त्या हे आपल्या परेलच्या गणपतीचं वैशिष्ट्य. येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची इच्छा पूर्ण करणारा हा आपला परेलचा इच्छापूर्ती, म्हणजेच आपला लाल मैदानचा गणपती. जसं लालबागमध्ये मुंबईचा राजा पाहण्याची ओढ असते, तसंच यावर्षी मला परेलमध्ये आल्यानंतर परळचा राजा पाहण्याची खूप ओढ होती. कारण आगमनामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात उत्कृष्ट आणि गाजलेली मूर्ती म्हणजे ही परळच्या राजाची. मल्हारीच्या रूपामध्ये असलेली ही गणेशाची मूर्ती जेवढी उंच तेवढीच सुंदर देखील होती. गणपती बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहून आम्हाला तरी तिथून निघायला होत नव्हतं. नक्कीच तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये पुढे सरकण्याची इच्छा होत नसेल. तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही परेलमध्येच आहे. अजून परेलमधले सगळे गणपती बघतोय आणि थोडी गँगची पूर्ण बॅटरी डाऊन झाली होती, तर एक एक लिंबू सोडा मारून परत सगळे ताजे तवाने झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय परेलचा मोरया बघायला. आता जस्ट परेलचा राजा बघितला आणि परेलचा मोरया गणपती बघायला चाललोय. आणि मे बी मगापासून मागचे 3 गणपती आमचा प्लॅन झालाय की हा शेवटचा गणपती, हा शेवटचा गणपती. पण गणपती बघून मनच नाही भरत आणि गणपती बघतच चाललोय आम्ही एक एक लाईनीमध्ये. तर आता परेलचा मोरया हा आम्ही डिसाईड केला की शेवटचा गणपती आहे आजचा. कारण आता 5:30 वाजले आणि सकाळी 6 वाजता आपली उजेड होईल, तर घरी पण जायचंय. तर बघू आता हा शेवटचा ठरतोय की आणखी अजून कुठले गणपती बघायला भेटतात ते. परळचा मोरया या मंडळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे पूर्वापार चालत आलेली चलचित्राची परंपरा त्यांनी बखूबी जपली आहे. यावर्षी देखील त्यांनी उत्कृष्ट देखावा सादर केला होता, पण आम्ही सकाळी पोहोचल्यामुळे चलचित्र तेव्हा बंद होते. अखेर सकाळी 6 वाजता गणपती दर्शनातील आमचं सकाळी शेवटचं मंडळ म्हणजे
GSB सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वडाळा. या ठिकाणी आल्यावर एक वेगळीच प्रसन्नता आली आणि सकाळच्या वातावरणात आणखीच मन प्रसन्न होत होते. मित्रांनो, हा गणपती दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या घरच्या गणपतीचा सेकंड पार्ट हा या व्हिडिओ नंतर लगेचच येईल. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात पीत मजेत राहा. बाय बाय.